नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये. मग मित्रांनो, आपण आज आलो आहे जुन्नरला. म्हणजेच मित्राचं लग्न होतं, मित्राच्या लग्नासाठी आलो होतो. तो काय आपण व्लॉग बनवलेला नाही, परंतु मित्रांनो आता आपल्याला जायचं आहे जुन्नर ते पुणे पुन्हा. तर मित्रांनो, सर्वप्रथम या व्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं मित्रांनो स्वागत आहे. आणि मित्रांनो बघू शकता, कडक उन्हाळा, मागे आभाळ तर एकदम जबरदस्त आले, पाऊस येण्याची चिन्ह लक्षणं आपल्याला दिसत आहेत. आणि एकदा एक छोट्याशा झाडाखाली उभं राहिलो आहे आणि आपण आपल्या या व्लॉगला सुरुवात केली. मित्रांनो, सध्या आपण आता हे घोडेगाव फाटा आहे, घोडेगाव फाट्यावरती थांबलो आहे. आता आपण घोडेगाव फाट्यावरून पुण्याला जाणार आहे. तर मग मित्रांनो चला जाऊयात. ओके, चला तर मित्रांनो, आपण एकदम भव्य दिव्य अशा ठिकाणी आलो आहे. मित्रांनो एकदम खास असं या ठिकाणचं मंदिर आहे, बघू शकता मित्रांनो. स्वयं श्री हरिश्चंद्र महादेव मंदिर. तर मित्रांनो या ठिकाणी शंकराचं मंदिर आहे. एकदम कडक असं भव्य दिव्य असं मोठं मंदिर आहे. चला दाखवतो तुम्हाला. एकदम मस्त असं मोठं मंदिर. तर मित्रांनो हे आहे हरिश्चंद्र महादेव मंदिर. या ठिकाणी आपली पादत्रेने काढायची आहेत. कडक मंदिर आहे. जबरदस्त मंदिर आहे ना. कालिका मंदिर. या ठिकाणी पाण्याचा हौद आहे. पाणी बघितलं. घोडेगावमधील हे अत्यंत पुरातन आणि जास्त या ठिकाणी म्हणजे हे ठिकाणचं ग्रामदैवत किंवा खूप आख्यायिका या मंदिराची मानली जाते. या ठिकाणी हा तुम्ही बाजूला झरे पाहत आहे, 12 महिने या ठिकाणी हे झरे चालू असतात. आणि ह्या मंदिरामध्ये आल्यानंतर आपल्या आत्म्याला एक विलक्षण शांती लागते आणि एक या ठिकाणचं वातावरण सुद्धा खूप मनमोहक आणि प्रसन्न असं आहे. बाकी तुम्ही या मंदिरामध्ये आज जे म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचं या ठिकाणी वास्तव्य आहे. आणि जे आपल्याला मेन गाभाऱ्याच्या आतमध्ये जी शिवपिंड आहे ती शिवपिंड पाण्याने भरलेली असते. आणि आत्ता सध्या ते आहे, पण सोमवारी पूर्ण मंदिर आपल्याला दर्शनासाठी उघडं असते. त्याच्या व्यतिरिक्त इतरही दिवशी संध्याकाळच्या वेळी आरती असते. या ठिकाणचं वातावरण खूप आनंददायी आहे आणि या ठिकाणी विलक्षण शांती असते. या ठिकाणचे भाविक रोज या ठिकाणी आरतीला सकाळच्या आणि संध्याकाळच्या येत असतात. इतरही भीमाशंकरला जाणारे बहुतेक म्हणजे जास्त भाविक या ठिकाणी येतच असतात. आणि या ठिकाणी म्हणजे तुम्ही दर्शन घेतलं, आलात, थोडं बसलं तर या ठिकाणी खूपच शांतता आहे. चला मग पुढचं मंदिर बघूयात आपण. आता या ठिकाणी आपल्याला भीमाशंकर म्हणजे त्याचं एक आपण पाऊस म्हणतो किंवा त्यांचं एक या ठिकाणी छोटंसं स्थानक दिलेलं आहे. आता हा झरा बघा, पूर्णतः आपल्याला 12 महिने असा वाहताना दिसेल. भर उन्हाळ्यात पण आले तरी तुम्हाला या ठिकाणी कालिका मातेचं मंदिर आहे.
चला तर मित्रांनो मी आता दर्शन घेतो. हे घ्या ना. चला मग मित्रांनो कसं वाटलं हे मंदिर आणि या मंदिराबद्दलची माहिती. नक्कीच तुमची प्रतिक्रिया या व्हिडिओच्या खाली नोंदवा. ओके.